आता बातमी धाराशिवमधून। धाराशिवच्या बोरगाव खुर्द या ठिकाणी असलेली शाळा गेल्या 15 दिवसांपासून कुलूप बंद आहे। कारण धाराशिवच्या कळंब तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील राजीव गांधी विद्यालय लातूरला स्थलांतरित करण्याच्या शाळा प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत। दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे शाळा प्रशासनाने विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना टीसी दिले आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं आता शैक्षणिक नुकसान होणार आहे। तब्बल 37 वर्षांपासून या ठिकाणी असलेली शाळा आता स्थलांतरित करण्यात येत असल्याने विद्यार्थी आणि पालक आक्रमक झालेत। आमची शाळा सुरू करण्याची मागणी पालकांसह विद्यार्थी करतायत। सध्या कुठल्याही शाळा प्रशासनाने आम्हाला कल्पना न देता या ठिकाणाहून शाळा अचानक बंद केली आणि या ठिकाणचे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत पालकांना न विचारता विद्यार्थ्यांना न विचारता त्यांच्या टीसी दुसऱ्या शाळेत हलवल्या आणि शाळेला कुलूप लावून ठेवलं। आज अशी परिस्थिती आहे, आमची शाळा चालू झाल्यापासून आमचे विद्यार्थी या शाळेमध्ये येऊन बसतायत, परंतु दरवाजा एकही उघडा नसल्यामुळे आज आमचे विद्यार्थी सर्व या दरवाजाच्या बाहेर शाळेसमोर ठाण मांडून बसले आहेत। आज जर ही शाळा सुरू झाली नाही तर आम्ही शिक्षण घ्यायचं कुठं आणि शिकवायचं कसं